नमस्कार. देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर असे हेमंत बापट दादा आहेत. दादा, आता नवीन पिक्चर रिलीज झालेला आहे. तर आता एक नवीन बाळ येणार आहे स्वामी समर्थांच्या पादुकांची आणखीन गोष्टींची. अ, आपण एक सायंटिफिकली बघतो किंवा आपण एक लॉजिकली बघतो, की कुठलीही गोष्ट असेल, कुठलाही समजा पादुका आहेत, ते पादुका काय आहेत? पादुकाचं तत्व काय आहे? पादुकांच्या बद्दलचं अनेकांना खूप काही गोष्टी माहिती नाही, की आल्या पादुका चला पाया पडलं. हे काय आहे मला एकदा क्लिअर सांगा. नक्कीच. श्रीराम सर्वांना नमस्कार. देव माझा ह्या चॅनलने गेल्या 1.5 आठवड्यामध्ये जे भाग आपण रेकॉर्ड केले होते आणि जे प्रसारित केले त्याच्यावरनं खरंच असं वाटायला लागलं की कुठंतरी जे ऐकणारे आहेत ते स्वाध्यायाच्या मार्गी जाताना दिसतात. कारण ज्याप्रमाणे काही जणांचे फोन येतात, ज्याप्रमाणे कळतं त्याच्या अनुषंगाने आणि मुख्यत्वे आपण प्रत्येक व्हिडिओ जो करतो किंवा जे बोलतो त्याच्या पाठीमागं उद्देश एकच आहे की योग्य तऱ्हेने अध्यात्म मार्गावर जाणं आणि कुठं जर फसगत होताना दिसत असेल तर ती समाजापुढं मांडणं. आपण फक्त सांगू शकतो किंवा मांडू शकतो. शेवटी प्रत्येकाचा विचार हा वेगवेगळा आहे की त्यांनी काय घ्यायचं काय नाही. पण आपण डोळे उघडायचा प्रयत्न हा नक्कीच करत असतो. खात्री करून मग म्हणजे हा शब्द मुद्दामून का वापरला? कारण कुठल्या तरी गोष्टीचं प्रमाण हवं. तेव्हा आता आपण 2-3 एपिसोड पूर्वी माझ्या मते आता स्वामींच्याच ह्याच्यावर केला होता, तेव्हा आवाहन केलं की ज्यांच्या अंगात येतात, जे बोलतात, त्यातले एकाने तरी संपर्क करावा, की म्हणजे सिद्ध करावं की ते येतात. आज माझ्या मते महिना 1.5 महिना होऊन गेला असेल. अजून एकही जण तयार झालेलं नाही. रादर 1-2 जणांनी त्याच्यामध्ये तुम्ही हे बंद करा आणि काय तुमचे पैसे असेल ते घ्या. म्हणजे हे एक आश्चर्यजनक गोष्ट आहे. अगदी म्हणायचं म्हटलं तर नाव पण सांगू शकतो, पण शेवटी कसं आहे की मनुष्याला जागेवर आणणं अध्यात्म मार्गात हे खूप गरजेचं आहे आणि योग्य तऱ्हेने त्या तत्वाची सेवा होणं. आता जसं सरांनी ज्या चित्रपटाचं म्हटलं त्या माझ्या मते तो चित्रपट म्हणजे देऊळबंद 2 आत्ता प्रवीण तरडे यांचा प्रकाशित झालेला. तो सुद्धा चित्रपट जर बघितलात तर त्याच्यामध्ये काय दिलंय, समाज प्रबोधन केलेलं आहे. कुठेही भक्तीचा अतिरेक नाही केलेला आणि सगळ्याचा सारांश आपण एखाद्या धड्याचा काढतो तर काय आहे की कर्म तुम्ही करा किंवा आपल्यावरती आलेली जी परिस्थिती आहे, संकट आहेत, ह्याच्यामध्ये तुम्ही धीराने उभं राहा. ते तत्व तुमच्या बरोबर आहे. हा एका ओळीमध्ये सांगायचा हा संदेश आहे की अडचणी कोणाला येत नाहीत. ह्या जगतामध्ये सगळ्यांनाच अडचणी येतात. पण काही जणांचा असा समज असतो की फक्त माझ्याच नशिबी. तर फक्तच माझ्या नशिबी अडचणी, त्रास आणि परत तेच चालू होतं की मी सगळं महाराजांचं करते, समर्थांचं करते, सगळ्या गोष्टी करते. पण तरी माझा ह्याच्यामध्ये काय चुकतंय की असा त्रास व्हावा. तर या पहिलं कसं आहे की आपण भगवद्गीता आहे, तर भगवद्गीतेमध्ये कर्माचा सिद्धांत सांगितलेला आहे. त्या अनुसरून आपल्याला आपल्या जीवनामध्ये फलप्राप्ती होत असते. हा एक तर पहिला भाग झाला. कुठलाही संत असो, मग स्वामी समर्थ असो, गजानन महाराज असो, आपले शंकर महाराज असो, कित्येक असे संत आहेत. ज्ञानेश्वर माऊली आहेत, तुकाराम माऊली आहेत, नामदेव महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत. यांनी समाज प्रबोधनाचं काम केलं. काही आपण पोथ्यांमध्ये वाचतो की तीर्थ अंगाऱ्याने आणि अगदी तारक मंत्रात पण आहे, विभूती नमन नाम ध्यान आदी तीर्थ आणि तीर्थ ह्या गोष्टींनी मनुष्याचे अडचणी दूर होते. पण ते विश्वास आणि योग्य तऱ्हेने तुम्ही सेवा केली तर हा त्याच्यामधला एक स्टार करून ठेवला तर कळेल. दुसरं काय होतं की संतांनी कधीच तुमचे कर्मामधले जे भोग आहेत
हे नष्ट केलेले नाहीयेत, ते सुसह्य केलेत. म्हणजे गजानन महाराजांच्या पोथीचा जानराव देशमुखांचे प्राण जात होते तेव्हा आता काही उपाय नाही म्हणून महाराजांच्या पायाचं तीर्थ त्यांना दिलं गेलं आणि त्यातनं ते बरे झाले. म्हणजे त्यांचं कर्म महाराजांनी टाळलं नाही, तर त्यांना एक बरं करून जगाची दिशा दाखवली म्हणजे. दिशा दाखवली. तर कुठलेही संत हे फक्त आणि फक्त दिशा दाखवायचं काम करतात, पण त्यांनी दाखवलेल्या दिशेचा जेव्हा व्यापार केला जातो मग तिथं सर्व गोष्टी चुकीच्या व्हायला सुरुवात होते. थोडं आपण मागं जावं, मागं एवढ्यासाठी जावं की आपण मुळापाशी पोचत असतो. आता आज स्वामींचा विषय निघाला, आपण त्याच्यावरतीच पूर्ण बोलूया. सुरुवातीला पुण्यामध्ये जो मठ होता हा एकाच ठिकाणी होता, रामेश्वर चौकात, सगळ्यांना माहिती आहे. मग नंतर अजून एक रास्ता पेठेमध्ये झालंय, अजून 2-3 असे करत 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 आज बऱ्याच ठिकाणी, म्हणजे एका नारायणपेठेत म्हणलात तर तुम्हाला 5-6 मठ दिसतील. असे इतके झालेले आहेत. सुरुवातीला जशी टेलिफोन बूथ होती कोपऱ्या कोपऱ्यावर, तशी आता कोपऱ्या कोपऱ्यावर ते हे मठ झालेले आहेत. प्रत्येकाचं व्यावसायिक साधन प्रत्येकाने करून घेतलेलं आहे. प्रत्येकाचं व्यावसायिक साधन त्यांनी करून घेतलेलं आहे. जेव्हा चालू करायचं तेव्हा एखाद्या व्यक्तीला बोलवायचं किंवा एखाद्या पादुका आणायच्या म्हटलं, यायच्या नाही म्हटलं, आणायच्या आणि मग त्याचं पूजन करायचं, तसा महाप्रसाद करायचा की बस एवढीच त्यांची सांगायची तर इन्व्हेस्टमेंट असते. आणि या इन्व्हेस्टमेंट नंतर त्यांचं सगळं चालू होतं. इथं जो मनुष्य दर्शनाला जातो तो खरंच अतिशय प्रामाणिकपणे दर्शनाला जात असतो. त्याच्यामध्ये भक्त म्हणून कुठलाच वाईटपणा नसतो किंवा संशय नसतो. पण त्याची जी फसगत होते ही फसगत थांबणं गरजेचं आहे. म्हणजे घाबरवलं जातं आणि घाबरून टाकलं. एखाद्या माणसाला सांगितलं, म्हणजे एक तुम्हाला हे करण्यासाठी एक उदाहरण सांगतो आधी, की बुलढाण्याला रामचंद्र महाराज म्हणून महाराज होते की त्यांना गजानन महाराजांचा अवतारच पण समजलं जायचं, बोलायचे नाहीत. पण त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांनी एक अनुभव खूप सुंदर सांगितला होता की महाराजांकडे माणूस आला आणि त्या गावामधलाच माणूस होता, वाईट वागणारा, शेतकऱ्यांना त्रास द्यायचा, सगळ्या गोष्टीतनं, म्हणजे कापसाचं पीक आला तरी तो भाव ठरवेल ते, म्हणजे एकंदरीत तो सगळ्यांवरती त्रास द्यायची वृत्ती होती. आणि सगळे दर्शनाला एकदा महाराज त्या गावामध्ये तिथल्या गेले तर तिथं तो दर्शनाला आला. त्यांनी अगदी लगेच तो मोठा माणूस व्यापारी म्हणून महाराजांनी त्याला सांगितलं की बाबा ठीक आहे, तू अगोदर ये. आणि तसं जसं आपण म्हणतो ना की एखाद्याला स्टेजवर पहिल्यांदा बोलल्यावर त्याची कॉलर ताठ होते, तसं झालं की बघा, म्हणजे महाराज पण मला किती फॉर आहेत असं एक प्रकार झाला. आणि महाराजांचा त्यांनी महाराजांना नमस्कार केला, काय जो शेला फेटा तेव्हा असेल त्यांचा तो दिला. आणि महाराजांनी सांगितलं, बाळा जपून राहा, महिन्याने तू मारणार आहेस. आता सगळा कार्यक्रम चालू होता, हा सत्कार आला, ह्याने सत्कार केला, महाराजांना काय जे काय द्यायचं ते दिलं आणि महाराजांनी असं सांगितलं की महिन्यात तू मारणार आहेस. आता महिन्यात मारणार आहेस नंतर त्यांनी तो बाजूला झाला, बाकी सगळे दर्शन झालं. पण ह्याची झोप उडाली की महाराजांनी आत्तापर्यंत सांगितलेला शब्द कधी खोटं ठरलेलं नाहीये, पण आणि महिनाभरच आता माझ्याकडे राहिलेला आहे. आणि ह्या महिन्यामध्ये आपण आता असं झालं, शेवटी कर्माचा सिद्धांत प्रत्येक ठिकाणी येतो की त्यांनी केलेल्या गोष्टी, त्यांनी केलेली पापं ही माणसाला त्यावेळी मृत्यूच्या समयी आठवतात प्रत्येकालाच. तसं त्याच्या मनामध्ये यायला लागलं की आपण ह्याला फसवलंय, त्याला फसवलंय, अमुक केलेलं आहे, तमुक केलेलं आहे. या गोष्टी नुसतं आठवण होत नाही, तो परत महाराजांच्या येतो. महाराजांचे जे भक्त असतात त्यांना सांगतात, बघ तू जे काय लोकांना काही जर केलं असेल किंवा कोणाकडे काही पैसा अडका काय घेतला असेल तर तू परत दिलास तर कदाचित तू याच्यातनं मोकळा होऊ शकशील, असा एक मार्ग मला माहिती आहे, असं तो त्याला सांगतो. त्याबरोबर तो
लोकांचे कोणाचे काय लुटलेलं असेल, जमीन काय असेल ते सगळं परत करतो, सगळ्या गोष्टी देतो त्याला. आणि 28वा दिवस होतो, घरच्यांना बोलवतो की 2 दिवस घरचेही आता म्हणजे थोडक्यात दुःखात गेलेले असतात की महाराजांनी 30 दिवसाचा अवधी दिलेला आहे. बायकोलाही सांगतो की माझ्या हातनं असे असे व्यवहार चुकले, अमुक सगळं झालं. चांगलं काय केलंय तो काहीच सांगत नाही. माझ्या हातनं चुकीचे काय काय घडलं आणि मी आता त्याचं प्रायश्चित्त ह्या 28 दिवसात कसं घेतलं हे सगळं बायकोला सांगतो. आणि खरी संपत्ती आपली किती आहे तेही बायकोला सांगतो. 29वा दिवस होतो आणि सकाळी तो महाराजांच्या त्या मठामध्येच्या इथं बाहेर येऊन बसलेला असतो की आता महाराजांच्या चरणीच आपण देह सोडा. मग महाराजांकडे येतो आणि बघतो दुपारचे 12 वाजतापर्यंत तुझा जीव जाईल असं सांगितलेलं असतं. 11:45 होतात, अजून अस्वस्थ व्हायला लागतो, 15 मिनिटं राहिलेले असतात. 12 होतात आणि अजूनही धडधड त्याची वाढते. आणि मग 12:05 झाल्यानंतर तो महाराजांना पहिला प्रश्न विचारतो, महाराज 12:05 झालेले, तुम्ही तर 12 वाजेपर्यंत सांगितलं होतं. आणि महाराज हसतात आणि ते हसून त्याला म्हणतात की आता तुझा दुसरा जन्म झालेला आहे. पहिला मेला, लक्षात घ्या, देह तोच. पहिला मेला, का मेला? तर ह्या 30 दिवसात त्याने त्याच्या केलेली पाप सगळी मोकळी करून टाकली, ती स्वीकारली. आणि आज तू पहिल्या दिवशी माझ्या इथं तोऱ्यात आला होतास आणि आज कशासाठी आलास? तर जीव घाबरला पण तू माझ्या इथं आलास. तर आजपासनं तुझा नवीन जन्म झालेला आहे आणि तुला उत्तम छान दीर्घ आयुष्य आहे. आणि मग नंतर त्यांनी तो हे खूप चांगलं जगला. रादर त्या गावामध्ये त्याचा अजूनही व्यवस्थित त्याची सेवा उत्तम चालते आणि तो एका भक्ती मार्गाला लागला. हे उदाहरण सांगायचं काम असं आहे की ह्याच्यामध्ये कुठेही व्यवहार दिसला नाही. म्हणजे एका ओळीमध्ये महाराजांनी त्याला जागेवरती त्याचे डोळे उघडले. आत्ता सध्या काय होतं, मनुष्याच्या एक तर प्रत्येक म्हणजे 100 आपण जर गृहीत माणसं धरली ना तर त्याच्यामधली 95% माणसं कुठल्या ना कुठल्या तरी अडचणींनी ग्रासलेली आहेत की ज्या आपण अडचणी समजतो, वास्तविक नसतात त्या, पण आपण समजतो. अगदी घरात कामवाली बाई नाही आली 2 दिवस तरी म्हणतो की स्वामी काहीतरी करा, 2 दिवस बाई येत नाहीये. पाणी आलं नाही, स्वामी काहीतरी करा. आता डिझेल मिळत नाही, स्वामी काहीतरी करा. पेट्रोल येत नाही, काहीतरी करा. मॅच चालली असते, लाईट गेट जातात, स्वामी काहीतरी करा. म्हणजे ह्या सगळ्या मनाच्या अस्वस्थ अवस्था आहेत आणि त्याला आपण धरतो की बरं. मग लगेच असं होतं की मॅच चालू असते, लाईट जातात आणि मुलगा हे करतो की अरे लाईट गेली, आता पुढची मला मॅच बघायला मिळणार नाही, काय नाही. आणि मग आई म्हणते की मग तो मुलगा आईला खोचकपणे म्हणतो, एवढं करतेत ना स्वामींचं महाराजांचं, मग त्यांना सांग बरं लाईट आणून दे म्हणून. त्याच्यात म्हणजे विचार कुठे जातात पहा. मुलं ऐकत असतात पण मुलं कसा स्वार्थासाठी उपयोग करून घेण्यासाठी त्याचा आईला सांगतात. मग आई म्हणते हा ठीक आहे, आहेत महाराज, येतील लाईट. आणि लगेच लाईट येतात आणि लाईट आल्यानंतर पुढची मॅच चालू होते. मग याच्यात म्हणते ती, मग आई पण म्हणते बघ मी तुला म्हटलं होतं की नाही की लाईट येणार म्हणून, म्हणून सांगत असते की मी आणलेला अंगारा तू लावत जा. म्हणजे ह्या गोष्टी कुठनं आणि कशा सुरू होतात ना ते सांगतो. सगळा घोळ बनला, सगळा घोळ. म्हणजे आईला वाटतं की मी त्या तिथं गेले, तिथनं त्या गोष्टी घेऊन आले, ते केलं, मग त्याच्यात हे झालं. वास्तविक असं धरून चालू की यांनी त्याच्यामध्ये बरोबर केलं, पण अख्ख्या कॉलनीत लाईट आले, सगळीकडेच आले, फक्त इथंच आले असं नाहीये, सगळ्यांकडेच आले. मुळामध्ये तत्वाला कुठल्याही परिस्थितीत व्यावहारिक गोष्टीमध्ये सामील करून घेऊ नये. गुरुतत्व असो, संत तत्व असो किंवा दैवी तत्व असो, व्यावहारिक गोष्टींमध्ये त्यांना कधीही सामील करून घेऊ नये. ह्याला जातो, नोकरीला जातो, इंटरव्ह्यूला जातो, जाताना नमस्कार करून जा, त्यांचा आशीर्वाद घेऊन जा. तुम्ही जसं तुमच्या मुलाला आशीर्वाद नमस्कार घेऊन पाठवता ना, तसंच येणाऱ्या 10 कॅन्डिडेट्सचे आई वडील सुद्धा त्या 10 मुलांना असंच करून पाठवतात. पण कॅन्डिडेट असतात 2च, म्हणजे सिलेक्शन दोघांचंच असतं. आणि जे 2 सिलेक्ट होतात
ते म्हणतात माझं महाराजांमुळं सिलेक्शन झालं, आणि बाकीचे 8 म्हणतात की एवढं करून सुद्धा माझ्या नशिबी किंवा पदरी निराशा झाली. ही एक अध्यात्मातली चुकीची सुरुवात असते की ज्यांनी आपण ह्याच्यात होतो. मग तो मुलगा उत्तम शिकलेला असतो, मग तरी त्याला तो चान्स मिळत नाही. मग असं होतं की मी एवढं करून सुद्धा होत नाही. मग घरात चर्चा होते, बरं ठीक आहे, मग असं करतो की ते अमुक एक जण आहेत, ते स्वामी भक्त आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊ, ते काय सांगतायत तो उपाय आपण करू. एक नाही तर ती बाजूच्या बिल्डिंगमध्ये आहेत, त्यांचं असंच झालं होतं. स्वामींच्या पादुका त्यांनी आणल्या घरी, त्याचं पूजन केलं आणि एका महिन्यामध्ये त्या मुलाचं लग्न झालं. ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या मनाला कमकुवत करणाऱ्या गोष्टी आहेत. मुळामध्ये हे जे ह्या पद्धतीने एक एक गोष्टी वाढत जातात आणि मग ह्याचा प्रसार होतो. माग कर्दळीवन आता आहे का, पण एक 6-7 वर्षापूर्वी जो तो कुठं चालला कर्दळीवन, कुठं चालला कर्दळीवन, म्हणजे उत्सुक कर्दळीवन, म्हणजे कळस ना, अक्कलकोट बंद, कर्दळीवन चालू. मग ज्यांनी ऑर्गनाईज केलं किंवा जे काय करायचं, तिथं खूप मोठं हे आहे, वारुळ आहे. मग त्यातनं महाराज प्रगट झाले. मग कुठंतरी ते वाचलेलं असतं, महाराज त्या कर्दळीवनात, ते कर्दळीवन तेच का, असं मग नंतर लोकांमध्ये जेव्हा ते सगळं फसगत झाली तेव्हा कळलं की ते कर्दळीवन ते नाही. पण तोपर्यंत व्यवसाय होऊन गेलेला होता. मग त्याच्यामध्ये ते मोठं वारुळ, तिथं कशाला जायला पाहिजे, एवढं मोठं वारुळ बघितलं नाही. इथं कर्नाटकमध्ये कुक्के सुब्रमण्यम मध्ये जा, तुम्हाला 2-2 मजली वारुळ बघायला मिळते. सगळ्यात मोठं वारुळ ते. मग तसा तो हे झाला. मग तिथं स्वामींचं पाऊल आहे असं सांगितलं गेलं. आणि आपण इतकं मानसिकरित्या कमकुवत असतं. इथं स्वामींचं आहे म्हटलं की लगेच सगळं हातातलं टाकून तिथं दर्शनाला आपण पहिलं पळतो. पण आपल्या घरामध्ये आपण जे ज्याचं रोज पूजन करतो ते एका क्षणामध्ये विसरतो. तिथं आहे, कारण आमच्या घरातलं आहे ते खोटं आहे, ते खरं आहे. आणि तिथं म्हणजे जे जे तिथं गेले त्यातले माझे काही 2-4 मित्र पण होते. सगळ्यात होते म्हणले मूर्ख बनवलं, त्या गुहेमध्ये नेऊन बसवलं की इथं तुम्हाला हे होईल. त्या गुहेत इतकं लोकांचे म्हणले शेवटी त्या शेवटी लक्षात घ्या, भौगोलिक जर तुम्ही गोष्टींचा आढावा घेतलात, एक कुठल्याही तुम्ही गुहेत गेलात, तुम्ही लेण्या बघत गेलात, तर तिथं ऑक्सिजन कमी असतो. आणि मग अशा ठिकाणी जायचं. मग जे खरे स्वामी भक्त असतील त्यांना काही त्रास होणार नाही. मग जे खरे नसतील, त्यांच्याकडे दोष असतील, त्यांना आपोआप स्वामी सांगतील की तू इथं थांबू नकोस, तू बाहेर हो. अशा तऱ्हेने लोकांना लुटलं गेलं. आता दादा एक सांगा ना, याच्यामध्ये हा जो बेसिक कॉन्सेप्ट जो वापरला जातो तो म्हणजे स्थान महात्म्य, की तिकडे स्वामी आले होते त्या स्थानाचं महात्म्य. आता स्थान महात्म्य ह्याने बिझनेससाठी गोष्ट वळवली, त्याच्यामुळे हे सगळं झालं. पण मग आपण ह्या फसगतीतून कसं वाचावं ते जरा सांगा. मी सांगणार ना, याच्यामध्ये आपण याच्यातनं बाहेर कसं काढणार, पण कसं हे तयार करतात, म्हणजे स्ट्रक्चर कसं तयार करतात हे पण माहिती पाहिजे, की आपली पुढं याची फसगत होऊ नये. की मग त्याच्यात जातात प्रत्येकाचा श्वासाची पातळी वेगवेगळी असते. कित्येक जणांना रेल्वेमध्ये प्रवास करताना घुसमटतं, कारण अर्थातच एवढी सगळी माणसं असतात. कित्येक लग्न समारंभामध्ये बऱ्याच जणांना AC चालू असतो पण गुदमरतं. मग इथं गुहेमध्ये प्रत्येकाची इम्युन पॉवर वेगळी असते. मग ज्याची इम्युन पॉवर वेगळी कमी असते त्याला वाटतं नाही स्वामी माझ्यावर रागवलेत, मग तो बाहेर येतो. मग तो बाहेर आल्यावर हो का, मग तुम्ही पुण्यात आल्यावर आमच्या ऑफिसमध्ये भेटा. मग त्याच्यावरती तुमचं असं झालेलं आहे, तुमचं तसं झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींनी तो मनुष्य त्याच्यात अडकला जातो. आता जो चांगला असतो बरं का, जो चांगला असतो की ज्याचं सगळं व्यवस्थित असतं, काय असतं की तो म्हणतो चला बघा, म्हणजे माझ्यावरती स्वामींची कृपा आहे. एक्झॅक्टली ते म्हणतात तुमच्या स्वामींची कृपा आहे, आता तुम्ही ही वाढवा, म्हणून आता त्याच्यासाठी तुम्ही हे करा. ओके, म्हणजे दोन्हीकडनं गिराईक आहे. आणि म्हणजे इतकं धंदा चालू केला, ट्रॅव्हल कंपनी चालू केली, त्याच्यावर पुस्तक लिहिलं गेलं, तर इतकं की त्या माणसाचा जो कर्जबाजारी होता तो अतिशय वर गेला, इतका त्याचा त्याला फायदा झाला. आणि मग नंतर लोकांना, आणि काय असतं एखाद्याला म्हटलं ना
एखादा आपण यागाला जातो की तो म्हणतो ते अग्नीत बघ दत्त दिसतोय, दुसरा म्हणतो खरंच की. आता एक फ्रॅक्शन ऑफ सेकंद निर्माण होणारी ज्योतीमध्ये तुम्ही अग्नी तत्व किंवा कुठलाही यज्ञ घ्या, याग घ्या, त्याच्यामधनं जो अग्नी बाहेर पडत असतो याच्यामध्ये तुम्हाला कुठली तरी आकृती नास्तिकालाही दिसते आणि आस्तिकालाही दिसते. त्याच्यामुळे ते नवीन नाही आहे काही. पण आपण काय करतो, मोबाईलमध्ये जातो आणि आपलं ब्रेन व्हिज्युअलाइज करतो की कशा प्रकारे दिसेल, मग बघतो हे बघ त्या दिवशी हे प्रगट झालं. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्हाला अध्यात्मापासून लांब देणाऱ्या गोष्टी आहेत. आणि मग तिथं ते झालं. मग काही दिवसानंतर कळलं की त्याला मग तिकडच्या गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं की हा मनुष्य इथं फसगत करतोय काय. मग गव्हर्नमेंटची नोटीस गेली. मग तिथं मग तोपर्यंत नावाडी वगैरे सगळं सेटअप व्यवस्थित होता. मग नंतर कळल्यानंतर एक मोठं दगड दाखवला गेला की हे स्वामींचं पाऊल. आपल्याला एवढी तरी बुद्धी पाहिजे की आपला पाय किती मोठा असेल. त्या स्वामींचं पाऊल जर ते म्हटलं तर स्वामी किती मोठे असतील. आणि ते स्वामी जर तेवढे मोठे असतील तर त्या वारुळामध्ये बसतील का. एक जे शास्त्रज्ञ म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म ह्याच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग काय होतं तर यांनी होतं. विज्ञान काय सांगतं एवढं मोठं पाऊल असेल का. तर ती आपण समजून घेतलं पाहिजे की काय आहे आणि काय नाही. पण त्याच्यामध्ये आपण शहानिशा न करता एक जातो एक तिथं. म्हणजे असं असतं की रस्त्याने जाताना कचराकुंडी असते आणि ती ज्या दिवशी तो एक बिल्डर तिथली बाजू विकत घेतो त्या दिवशी त्याला ती कचराकुंडीचा त्रास होणार असतो. मग तो काय करतो, त्याच्या माणसानं सांगतो तू एक काम कर, इथं रात्री ये, दगडांना शेंदूर फास आणि इथं ठेव. मग दुसऱ्या दिवशी तीच बाई कचरा टाकायला येते तेव्हा ते साफ केलेलं असताना तिथं तो शेंदुराचा दगड ठेवला असतो. तिला वाटतं नाही आता इथं नाही, इथं देवाची स्थापना केली, आता इथं टाकायला नको. म्हणजे झालं काय, 5 रुपयामध्ये काम झालं त्या बिल्डरचं. कचराकुटी आपोआप हल्ली. मग त्याच्यानंतर त्याला थोडंसं एक इतर एखादा येतो शनिवारी, त्याला नारळ फोडतो, उदबत्ती फोडतो. मग अजून 2 जण म्हणतात की मी इथं बसलो होतो, इथलं जाताना चौकात अमुक दिसलं पण इथं मी थांबलो, मग मला त्याचा अनुभव आला, मग म्हणजे हा जागृत आहे. असं करत 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 गोष्टी वाढत जातात. दादा लास्ट आपल्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ना त्या इकडे पाषाण रोडवरचं 1.5 किलोमीटर लाईन होती. त्या दिवशी मी पास झालेलो तिकडनं, तिकडे काम नव्हतं मला पण त्या रस्त्याने येत होतं. 1.5 किलोमीटर लाईन होती. ते तसंच होतं ते की एखाद्याला मग आपण मग तिथं गेल्यानंतर आपल्याला वाटतं की बाबा बघा आता काय आहे वेगळं आहे. ह्या गोष्टी नाही आहेत. म्हणून कायम हे सांगत असतो. आणि पादुका हा विषयच थोडासा वेगळा आहे. जी लोक पादुका घेऊन येतात, आता कोण येतं काय येतं मला माहीत नाही किंवा कोणाला नाव ठेवायचाही माझा उद्देश नाही. माझा फक्त उद्देश सांगायचा एवढाच आहे की आपण डोळे उघडे ठेवून साधना किंवा आपण भक्ती केली पाहिजे, एवढाच त्याच्यामध्ये उद्देश आहे. ह्या पादुका पहिल्यापासून येतात का आत्ता आत्ता यायला लागल्यात, हा पहिला तुम्ही प्रश्न एका वहीमध्ये तुम्ही लिहून ठेवा की पहिल्यापासून एखाद्या पादुका, जसं गजानन महाराजांचा मुखवटा हा जेव्हा आळंदीला जाताना पुण्यामध्ये रमणबागेमध्ये यायचा दर्शनाला, मुखवटा यायचा आणि त्याच्या पुढं त्यांच्या पादुका असायच्या महाराजांच्या. त्या वर्षातनं एकदा एका ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी यायच्या आणि तिथनं गेल्या. नंतर संस्थानला कळलं तेव्हा की इथं सुद्धा गडबड होतोय, घोटाळा होतोय आणि संस्थांच्या नावाखाली धंदे उघडले जात आहेत. आणि ही इतकं तंतोतंत होतं की तेलाचे तुपाचे डबे इतर संस्थान त्याच्यामध्ये घेऊन ती स्थापन पण झाली. पुण्यात आता मंदिरं पण झाली आहेत ती त्यांची. शेवटी संस्थांनी कंटाळून त्यांना सांगितलं, पेपरमध्ये दिलं की शेगाव संस्थांचा अमुक अमुक मंदिरांशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, लोकांची फसगत झाली तर शेगाव संस्थान त्याला जबाबदार नाही, असं सांगून शेवटी ती जे पुण्यामध्ये यायचा मुखवटा तो आता परस्पर आळंदीला घेऊन जातात. हा एक आपण जे आहे ना की प्रत्येक गोष्टीतनं काहीतरी शिकायला पाहिजे. तर ही ती एक गोष्ट आहे की अगोदर यायची, याच्यात यायची, सगळ्यांनी तिथं सेवा करायची, पण तिथंही दुर्दैवाने
धंदा केला गेला इतर याच्यामध्ये, आणि आज मंदिरं टाकून त्याच्यावरती छानपैकी जगतायत. छानपैकी जगतात हा शब्द त्याच्यामध्ये वापरलेला आहे. कारण कुठं काय आहे हे मनुष्य कधी विचारधारांनी जातच नाही. आपल्याला काय असतं, एखाद्या मंदिरात रांगोळी बघितली, पूजा पूजा बघितली, तिथं दिवा लावलेला बघितला की आपल्याला वाटतं वा अतिशय सुंदर. तसं नसतं. खोलात जाऊन बघणं हे गरजेचं असतं. आपण खोलात जाऊन कधी विचार करतो का, कधी बघतो का, तर ते कधीच बघत नाही. तर ते बघणं प्राप्त आहे. ते तुम्ही बघत जा की आपण देणाऱ्या देणगीचा, आपण देणाऱ्या पैशाचा कुठं उपयोग केला जातो, कसा उपयोग केला जातो, आणि तोच उपयोग आहे का राजकारणातनं त्याला पैसा येतो, हे बघणं हे लोकांचं काम आहे. त्यामुळं हा एक भाग आला. दुसरी गोष्ट, महाराजांनी सांगितलेलं की मला फक्त काय पाहिजे, आंबाडीची भाजी, भाकरी, पिठलं, जे तुम्ही घरी करू शकता. पण आपण करत नाही. आपण बाहेर जातो आणि बाहेरचं खरं मानतो, पण घरातलं केल्यावर म्हणजे आपल्याच गोष्टीवरती केलेला आपल्याचा विश्वास उडून जातो. आणि आपल्याला असं वाटतं की तिथं जे केलंय ना त्याच्यातच महाराजांचं तत्व आहे. माझ्या घरातल्या जो फोटो मी लावलेला आहे महाराजांचा, ज्यांना प्रसाद मी करून दाखवला, त्याच्यात ते काही तत्व नाहीये. 90% नाही, 95% लोकांच्या घरामध्ये हे घडतं. दादा ते याचं घडतं. रिझन सांगतो. रिझन असं की अनेक जण हे असं बिलीव्ह करतात की तिकडे रोज पूजा केली जाते, किती दिवसातून सगळे प्रहर पूजा असते, काकड आरती असते, नंतर रात्रीच्या वेळेला शेजा आरती असते, म्हणून तिकडे तो माहोल क्रिएट केला जातो आणि म्हणून तिकडे ती शक्ती तिकडे स्थिर आहे. पण घरात करू शकतो ना आपण. घरात केलं तर जास्त तुमच्या घरामध्ये ऊर्जा निर्माण होणार आहे. ओके. जे तिथं निर्माण, तुम्ही काकड आरती म्हणजे काय, पहाटे उठून जाता, पहाटे उठून तुम्ही महाराजांची ती आरती होते, मग त्याच्यानंतर ती तुम्ही घरात करा ना. दैवत तुमच्या घरात असताना तुम्ही बाहेर जाताच कशाला, हा पहिला प्रश्न आहे. कित्येक हे आणि सगळ्यांचे सगळं हे काढा, म्हणजे तपास काढणं गरजेचं आहे. ज्यांच्या संतांचं आहे ना, ज्ञानेश्वर महाराज कुठल्या कुठल्या मंदिरात जायचे, तुकाराम महाराज कुठल्या मंदिरात जायचे, टेंबे स्वामी कुठल्या कुठल्या मंदिरांमध्ये जायचे, हे सगळं काढा रेकॉर्ड. आणि रेकॉर्ड काढल्यानंतर कळेल की श्रद्धा एकाच ठिकाणी होती आणि फक्त स्वतःच करायचे, म्हणजे स्वतःजवळच श्रद्धा होती. इतर ठिकाणी जायचे नाही, 10 ठिकाणी जायचे नाही, ह्या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत. पण आपण करतो. एनिवे, कर्दळीवन विषय संपला. जेव्हा कळलं की हा फ्रॉड आहे, सगळ्या गोष्टी लक्षात आल्या लोकांच्या, लोकांनीही काही केलं नाही. आजही वेगवेगळ्या तऱ्हेने त्यांचं काही काही, मग त्याच्यानंतर त्यांनी इतर भारतात ट्रिपा काढणं चालू केलं. म्हणजे काय झालं, व्यावहारिक सेटअप करून घेतला. हरकत नाही, लोकांच्या मूर्खपणामुळे झालं, आपण असं समजू. पण तिथं अध्यात्माला तडा जातो, अध्यात्माला तडा गेला. आज कोण जातं का? आज तिथं नाही. पण तिथं जायला तेव्हा इतकी तुडुंब गर्दी की रिझर्वेशन नाही, ही परिस्थिती. आज कोणीही जात नाही, कारण कळलं तिथं काहीही नाही. पण तोपर्यंत लोकांचं झालेलं नुकसान, आर्थिक नाही तर मानसिक नाही तर आध्यात्मिक भक्त म्हणून आपण जेव्हा बघत असतो ना, त्याचं जे नुकसान होतं ते परत भरून न येणार असतं. मग त्याच्यानंतर ट्रेंड चालू झाला ह्या याचा, पादुकांचा. मग एक मंदिर असं, मी बऱ्याच वेळा ह्याला साताऱ्याजवळ वाईला जायचो, तिथं एक अतिशय सुंदर, कोणाला माहीत नाहीये, तिथं स्वामींचा मठ आहे त्याच्या. आणि जेव्हा ते मी तो बघितला पहिल्यांदा, की आता या गोष्टीला माझ्या मते 16 ते 17 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय, जास्तच झाल्या. त्या अतिशय सुंदर मूर्ती, आणि त्या आतमध्ये बकऱ्या आणि हे सगळं आतमध्ये घाण करून त्याच्यामध्ये हे चालू होतं. पण आणि कोणालाही कळणार पण नाही. म्हणजे आजही गेलं तर आता तिथं सगळं ते हे वाढलेलं आहे, सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. पण तेव्हा हे नव्हतं. मग नंतर एका बिल्डरनी घेऊन त्याचं रिनोव्हेशन वगैरे करून या सगळ्या गोष्टी झाल्या. नंतर त्याची डेव्हलपमेंट प्रत्येक गोष्टीची जशी होते ना, तशी इतरांची होत गेली. मग तिकडनं कोणीतरी पादुकांचं त्याच्यात हे केलं की ह्या महाराजांच्या मूळ पादुका म्हणजे काय, महाराजांनी घातलेल्या का? पादुका ह्या म्हणजे थोडक्यामध्ये खडावा, ज्या लाकडी असतात
आणि आपण जे चांदीचं बघतो त्या चांदीच्या मध्ये आतमध्ये त्या खडावा ठेवलेल्या असतात आणि मूळ पादुका म्हणजे वापरलेल्या आणि ह्या असतात म्हणजे कॉपी. कॉपी म्हणजे कसं की तशा बनवून घेतलेल्या, मग त्या असं धरून चालू एकाने बनवून घेतल्या. स्वामींच्या पादुका आत्ता येतात, पुण्यामध्ये येतात, 100 ठिकाणी फिरतात, रोज फिरत असतात की अमुक जा आणि मग त्यांच्या तुमच्याकडे करा, त्यांच्याकडनं झालं की मग तो ज्याच्याकडे जाणारा तो माणूस घ्यायला जातो वगैरे वगैरे, सगळ्या अशा गोष्टी चालू आहेत. स्वामींनी वापरलेल्या पादुका आहेत का त्या? तर नाही. त्या पादुका अक्कलकोट म्हणजे तयार करून अक्कलकोटला जाऊन अभिषेक करून तिचे त्याच्यावरती संस्कार करून महाराजांच्या इथं लावून आणलेल्या आहेत, म्हणून त्या स्वामींच्या पादुका. पण मग माझ्याकडच्या पादुका आणि तिकडनं ह्या फिरणाऱ्या पादुकांमध्ये फरक काय? फरकच नसतो. अच्छा. फरकच नसतो. तुम्ही तुमच्या घरातल्या पादुका जर तिथं नेऊन घरात जर केल्या असतील कोणी, तर तिथं नेऊन जर तुम्ही महाराजांच्या त्या वटवृक्षाला किंवा तिथं म्हणजे जिथं जिथं महाराजांचा हे होतं त्या मातीला सुद्धा तुम्ही स्पर्श करून आणलात, तर त्याची ताकद तीच असते जी बाहेरच्याची ते कमर्शियलायझेशन करून वापरतात त्याच्यापेक्षा आपल्या घरातल्याची ताकद जास्त असते. पण आपण तिकडं जातो, आपण घरामध्ये जात नाही. आपण आपलं शेगाव संस्थान हे अगोदर जेव्हा आपण अभिषेकाला पैसे द्यायचो तेव्हा 5,000 रुपये दिले तर महाराजांची एक एवढीशी मूर्ती यायची किंवा पादुका यायच्या. ते संस्थांनी दिलेलं होतं की त्या पादुका आल्या की म्हणजे ज्यांना महाराजांकडे यायला जमत नाही किंवा महाराजांच्या नावाने कोणाचंही फसगत होऊ नये, लोकांनी त्याचा गैरव्यवहार करू नये म्हणून संस्थांनी छोट्या पादुका केलेल्या होत्या. बहुतेक जणांकडं गजानन महाराजांचे भक्त आहेत त्यांच्याकडे त्या असतील. मग ह्या जर संस्थांकडनं आलेल्या आहेत ना, हे असताना अजून तुम्हाला बाकीच्या बाहेरच्या कशासाठी पाहिजेत? म्हणजे त्या संस्थांनी म्हणजे त्याच्यावरती अभिषेक करून दिलेले आहेत, ह्याच्यापेक्षा त्या ओरिजिनल कुठं का साईजने मोठं आहे म्हणून त्याच्यात येतात. बरं, ज्या आणतात पादुका त्यांना पैसे द्यायला लागतात. आम्ही घेऊन येतो, जायचा यायचा खर्च, तुम्हाला तिथं जे काय आहे त्यांचे प्रोटोकॉल त्याप्रमाणे सगळे होणार. मग तुमचं ते जे गुरुजी येणार त्याप्रमाणे ते करणार. मग आपण त्याच्यात 100 माणसांना नाही 50 माणसांना बोलवणार, त्याप्रमाणे त्याची फुलांची पूजा होणार. आता गंमत बघा, धरून चाला की आज माझ्याकडं पादुका आल्या 12 वाजता, माझ्याकडचं पूजन झालं, सगळं झालं, मग 3 वाजता दुसऱ्याला वेळ दिली असते. मग 3 वाजता तिथं जातात. मग 3 वाजता गेल्यानंतर 12 वाजतानी जे सगळं वाहिलेलं असतं ते सगळं बाजूला काढून टाकलं जातं आणि मग त्यांचं फ्रेश त्याच्यात. हे काही अर्थ आहे याला? काही म्हणजे कशाला काही आपण म्हणतो म्हणजे त्यांचं जे आहे की ते परत नवीन करणार. दादा 2-2 तासाला पूजा असते असते ना, म्हणजे एक एरियामध्ये गेलं तर 5 जण या ठिकाणी जाऊन करणार ते येणार आणि 5 जणांकडे मग प्रत्येकाचं ह्या गोष्टी वेगळ्या. मग तिथं जे त्याच्यातनं समोरनं जे तुम्ही आपलं कोणी माणूस इतका वीक झालोय आपण किंवा त्याच्यामध्ये माझं तर म्हणणं की स्वतः दिवसातून 5 वेळा आंघोळ करून बस तुम्ही 5 वेळा करा. मग त्याच्यामध्ये आपण पैसे ठेवतो, मग फुलं ठेवतो. प्रश्न पैशाचा नसतो. ही एक साधन म्हणून आता ह्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत आणि हे दुर्दैव आहे की साधन म्हणजे हे स्वामींचा उपयोग आज साधन म्हणून कमाईचं साधन असं त्यांचं हे झालेलं आहे म्हणायला हरकत नाही. इतका त्यांचा अपमान होतोय त्या तत्वाचा, स्वामी तत्वाचा. मग ह्याच्यात जायचं, मग त्यांची ती जे काय असतील त्यांची जेवण वगैरे या सगळ्या गोष्टी होतात, त्यांना पैसे दिले जातात आणि मग पुढे जातं ते. कधी कोणी ह्याच अक्कलकोट मधनं ज्या येणाऱ्या पादुका जिथनं येतात अगोदर कधी कोणी त्याचा चौकशी केली आहे का की याची कधीपासून सुरुवात झाली बाहेर जाणं, आत्ताच का जास्त येतात, तेव्हा का नव्हतं येत? तेव्हाही भक्त होते, आजही भक्त आहेत. हे सगळं गणित येऊन पैशाशी थांबतं. आज तुम्ही मंदिरात जा, तिथं जा, तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर तुम्हाला 5 ते 10 हजार रुपये मोजायला लागतात, तेव्हा तुम्हाला अभिषेक होतो. त्याच्याशिवाय अभिषेक होत नाही. म्हणजे तुम्हाला जे समाधी मंदिरात वगैरे काही ठिकाणी लिहिलेलं आहे की तिथं तुम्ही एवढे पैसे दिले तर त्याच्यामध्ये अभिषेक होईल, नाही तर होणार नाही.
मग माझा एक जनरल प्रश्न असतो की ज्याच्याकडे 1 रुपया पण नाही, त्याला महाराजांचं दर्शन किंवा अभिषेक करण्याचा अधिकार नाही का? मग महाराजांनी त्याला जिवंत कशाला ठेवलं? मारूनच टाकायचं. जर महाराजांचं दर्शन घ्यायचा त्याचा अधिकारच नसेल आणि भिकारी म्हणून त्याला जर त्या मंदिरामध्ये प्रवेशच नसेल, तर त्यांनी महाराजांनी त्यांना त्या माणसाला मारूनच टाकलं पाहिजे. कशासाठी ठेवलं जिवंत? का महाराज पोचतात त्याला? का आतमध्ये मठामध्ये प्रसाद केल्यावर भिकाऱ्यांना पहिल्यांदा वाटला जातो? असं कधी आपण मनामध्ये विचार करतो की ह्यांना आत प्रवेश का नाही, ह्यांना बाहेर का? हा मतभेद आणि हा भेद का? याचं भेदाचं कारण आहे मनुष्य. मनुष्यच फक्त त्याला कारणीभूत आहे. आणि त्याची वेशभूषा, एखादा मनुष्य भिकारी असेल पण तो उत्तम वेश काढून गेला तर त्याला कोण अडवणार नाही. पण जसं एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये गेल्यानंतर तो पहिला दरवान बघतो की हा येणार चप्पल घालून आला की मग तो सांगतो या हॉटेलमध्ये चप्पल घालून येणार हे नाहीये, प्रवेश नाहीये. ते प्रवेश नाही, टाटाना अडवलं होतं प्रवेश नाहीये म्हणून, पण त्याला माहित नव्हतं की हे टाटा आहे. म्हणजे काय झालं? बाह्य गोष्टींवरती तुम्ही मनुष्य ओळखाला किंवा मनुष्याचं मूल्यमापन करता. हे होता कामा नये. आज माणसं इतकी कंटाळलेली अडचणीत आहेत, ज्यांच्याकडे मुळात पैसा नाहीये, त्यांच्याकडं आत्ता घरामध्ये कसं महिन्याचं रेशन भरायचं इतकी विवंचना असताना अशा माणसांना तुम्ही सांगता की अमुक 5,000 रुपये द्या, 10,000 रुपये द्या, 25,000 रुपये द्या आणि ही पूजा करा आणि ह्याच्यामध्ये या, म्हणजे तुमचं सगळं मार्गी लागेल. हे किती चुकीचं आहे. दादा याच्यात ना मी 2 गोष्टी बघतो. एक तर भीती आणि दुसरं की ज्यांच्याकडे जे सधन आहेत त्यांचा तो इगो सुखावतो. आम्ही तिकडे गेलो आणि आम्ही तिकडे अभिषेक केला. बरोबर. आणि हा हा त्यांच्यामध्ये आहे की म्हणजे त्यांना पहिल्यांदा प्राधान्य, मग त्यांच्यासाठी वेगळी कॅटेगरी. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, ह्या सर्व गोष्टी बंद होणं गरजेचं आहे. आपण हिंदू संस्कृतीमधनं जर विचार केला तर ह्या गोष्टींना जोपर्यंत पायबंद बसत नाही तोपर्यंत आपले हिंदू धर्म पुढे जाणार नाही. म्हणजे धर्माच्या अनुषंगाने सुद्धा सांगतो, इतर गोष्टींमध्ये हे भेदभाव नाहीयेत, हे लक्षात घ्या. हे आपल्या ह्याच्यामध्येच याचा मार्केट, सगळ्यात मोठं मार्केट हे आपलं आहे, याला मार्केटच म्हणतो. याचं हे करून ठेवलेलं आहे की त्याच्यात माळा, मग इथनं ह्या घाला, ह्या इथनं लावून आणलेली माळ आहे, इतकं त्याच्यामध्ये तुम्हाला फसवलं जातं आणि मनुष्य त्याच्यात फसवत जातो. पादुका पाद्यपूजन हे सांगितलेलं आहे. पादुका पूजन जरूर करा, पण तुमच्या घरातल्या पूजा. आता समजा असं धरून चाला दादा एक मिनिट. पाद्यपूजन आणि पादुका पूजन ह्याच्याबद्दल सांगा ना. पाद्यपूजन म्हणजे जे गुरु असतात, आता स्वामी देहात नाहीयेत, तर देहात नाहीयेत म्हटल्यानंतर त्यांच्या पादुका पूजन होतं. पण पादुका पूजन ह्यांच्या पादुका आपण मानतो, असणं वेगळं आणि मानणं वेगळं. तर त्या मानतो म्हणून त्याचं पूजन होतं. आणि मूळ पादुकांचं पूजन हे फक्त पुजारी करतो, इतर करत नाहीत. शेगावला जा, बाजर ठिकाणी जा, ज्या मूळ पादुका आहेत. आज शेगावचं ज्यांनी गेलेले आहेत, महाराजांचा जिथं मुखोट आहे, जिथं समाधी मंदिर आहे, त्याच्या समोर शंकराची पिंडी आहे महाराजांच्या समोरच. आणि त्या पिंडीवरती जर तुम्ही कधी गेलात आणि म्हणलात की त्यातलं एक फुल बघू, आपल्याला सवय असते ना की गेलं की जरा फुल बघू, काहीतरी एक हे द्या ते द्या, तिथं हे प्रकार चालत नाही, तिथं हे देत नाही. तिथलं पूजन हे फक्त करतात. आणि ज्यांना अभिषेक करायचा आहे त्यांना सकाळी वेळ दिलेली आहे, तो अभिषेक तुम्ही सकाळी 11 रुपयापासनं मॅक्झिमम करू शकता. आणि अजून तिथं ही पण सोय केलेली की ज्याच्याकडं काहीही नाही अशी तिथं एक संस्था आहे की त्याच्याकडनं सुद्धा तुम्ही जाऊन अभिषेकाला जाऊ शकता. म्हणजे काय, पैशाचा कुठेही त्याच्यामध्ये संबंध येत नाही. त्या वेळेने, त्या अनुषंगानेच तो अभिषेक केला जातो. तेच त्यांचं सगळं जे आहे ते पुरवलं जातं. नाहीतर तुम्ही पेढे घेऊन या, मग हार घेऊन या, हे सगळं घेऊन या, ह्या सगळ्या गोष्टींची गरज लागत नाही. दर्शन घेताना सुद्धा दिलेलं आहे की ह्या पादुकांना ह्यांना काहीही वाहू नाहीये.
वाहू नये म्हणजे कसं की पहिल्यांदा जेव्हा मनुष्य जातो तेव्हा या सगळ्या गोष्टी घेऊन जातो. एक आपल्या आपण जाणार आहे त्यांना आपण फुल वाहू, नारळ वाहू. पण जेव्हा लिहिलेलं दिसतं आणि मग त्याला कळतं की नाही इथं वाहून देत नाही किंवा इथं वाहत नाही, मग तो पुढच्या वेळी घेत नाही. म्हणजे आपण त्याच्यातनं ती शिकवण ते न बोलता त्यांनी सांगितलं की इथं काही वाहत नाहीत. मग ते कळत म्हणजे जे संस्थान वाहतं तेवढंच त्याच्यामध्ये आपण नमस्कार करायचा. कुठंही प्रकारे कुठल्याही प्रकारे त्यांच्या संस्थांकडनं पादुका फिरवल्या जात नाहीत. महत्वाचा हे मुद्दे मी का सांगतो आहे की कुठेही त्यांच्याकडनं फिरवल्या जात नाहीत. आता ज्यांच्याकडे आहेत त्यांनी दिलेत, मग ते मूळ आहेत, मग त्यांचे ते त्याच्यात आहेत आणि मग तिथनं त्यातलं त्यांनी कधी ते वापरल्या ह्या गोष्टी घरातनं किंवा तुम्हाला त्या कोणाला घरात दिल्या असतील तर त्या घरातनं किंवा त्या वास्तूतनं किंवा त्या तीर्थक्षेत्रातनं किंवा त्या स्थानातनं दुसरीकडं हलवता येत नाहीत. कारण ते स्थिर तत्व आहे. म्हणजे एक सांगा, जर पादुका आहेत, स्वामींच्या पादुका आहेत, ते स्वामींच्या पादुका फिरवल्या जातात, हे सांगतात की ह्या स्वामींच्या पादुका आहेत, म्हणजे एसेन्शियली तो व्यक्ती स्वतःकडे ओरिजिनल पादुका त्याच्या घरी किंवा देवाऱ्यात ठेवल्या असतात. नसतातच. ओके नसतातच. ओके त्याच्यामध्ये कुठलंही संस्थान असो मूळ पादुका बाहेर देत नाही. हे जे आहेत आता तुम्ही करून घेऊन गेला तिथनं आणि तिथं 2 दिवस ठेवलात आणि आणलात म्हणजे काय त्या त्यांच्या होत नाही. त्यांनी परिधान केलेत का? मग हे सांगतात तिथं लावून आणलं म्हणजे परिधान केल्यासारखंच आहे. मग ते आहे ना, मग तुमच्या घरातल्या पादुका त्या परिधान केल्यासारख्याच आहेत. हे फक्त या भावनेचा फायदा घेऊन लोकांना वेगळं हे करतात. म्हणजे पैसे कसे काढायचे. एखाद्या आता तुम्ही एवढं जे आहे ना आपण प्रयोग करा. ज्यांच्याकडे आहेत ना त्यांना सांगा की माझ्याकडे 1 रुपया नाही. मी काहीही करणार नाही. तुम्ही तुमचं पादुका घेऊन या. मी स्वामींना काहीही करणार नाही. फक्त नमस्कार करणार आणि जो काही आहे त्यांचा जे पूजन वगैरे ते तुम्हीच करा. आम्ही काहीच करणार नाही. गुरुजी नको, काही नको, काही नको. कशाला पाहिजेत गुरुजी? तुम्ही तुम्ही सेवा तुम्ही करायची ना. मग ते गुरुजी येणार, मग मंत्र पुष्पांजली म्हणतात. अरे लहानपणापासून आपण मंत्र पुष्पांजली म्हणत आलेलो आहोत. आणि मग त्याच्यानंतर ती स्वामींची आरती होणार. तुम्ही म्हणा. याच्या व्यतिरिक्त काही जण बघा बरं किती जण येतात. ज्यांच्या जे घेऊन येतात ना त्यांना सांगा की आम्ही 1ही रुपया देणार नाही. काही न करता कुठली एक ठेवाचंच नाही तिथं. बघा किती दिवस चालतंय. नाही जाणार. बंद होईल. अगदीच एखादा ओळखीचा असेल ना ते नाही. तरी माणसं अशी असतात ना की ठीक आहे जाऊ दे, कुठेही करायचं, घाबरून सोडतात. तुम्ही थोडंसं नाही केलं तर मग होणार. तुम्ही करून बघा. कारण कसं आहे आपण हा जे व्हिडिओ करतो ना कुठेतरी करून बघणं. आज आज कित्येक जणांना आपण जे मंत्र किंवा हे दिलेत हे नंतर हे करून सांगतात की यांचा फायदा झाला, तोटा झाला. मी सांगतो ते म्हणजे काय फक्त फायदाच होतो असं नाही, तोटा सुद्धा होतो. पण ते फीडबॅक देतात की त्याच्यामध्ये आम्ही हे करून बघितलं आणि परमेश्वराच्या कृपेने 99% लोकांना फायदाच झालेला आहे. 7-8% लोक असे आहेत की त्यांनी केलं, त्यांचं वाईट नाही झालं, पण त्यांना उपयोग नाही झाला. हे पण आहे. कारण खरी गोष्ट मान्य ही करायलाच पाहिजे. उगाच तुम्हाला आम्ही दिलं म्हणजे तेच सत्य तर असं नसतं. ते तिथं आहे. मग ते कुठं म्हणताना चुकतं किंवा काय चुकतं हे मग त्याच्यामध्ये सांगितल्यावर त्या गोष्टी वर्कआउट होतात. पण इथं तसं तुम्ही हे जे पादुकांचं जे आपण म्हणतो ते तुम्ही स्वतः म्हणा. घरामध्ये जे जसं रमण महर्षींच्या एका ह्याच्यामध्ये मी ऐकलेलं आहे की 5 वृक्ष त्यांनी सांगितलेली आहेत. त्या 5 वृक्षांची 2 ज्या काड्या असतात त्या तुम्ही घरात ठेवल्यात आणि त्या तीर्थक्षेत्री जर तुम्ही त्या लावून आणल्या तीर्थक्षेत्री, त्याच्यात कुठेही उल्लेख मंदिरामध्ये पादुकांना त्याला नाही असं दिलं नाही, त्या क्षेत्रात लावून आणल्या, क्षेत्रात तेवढ्या एरियामध्ये, तरीही तुम्हाला ते तत्व त्याच्यामध्ये जातं. म्हणजे त्याच्यामुळे त्यांनी वृक्ष सगळ्यात पहिला 1 नंबर वृक्ष सांगितलाय वडाचा. वडाच्या 2 काड्या घ्यायच्या आणि ह्या 2 काड्या तुम्ही जिथं आहे, आज पुण्यात आहे आपण
आणि असं धरून चाला की तुम्हाला स्वामींच्या पादुका पाहिजेत, पण घ्यायच्या का? आपण म्हणू ठीक आहे, माझी ऐपत आहे तेवढी घेऊ. हे करण्यापेक्षा सगळ्यात सोपं तत्व, तुम्हाला जर तुम्ही चप्पल वापरताय, तुम्हाला जर कोणी चांदीची चप्पल दिली तर तुम्ही चालू शकणार आहात का? तर नाही चालू शकणार. मेंटेन कसा आहे, मेंटेनन्स, त्याच्यामुळं ओरिजिनल लाकडी आत असतात आणि चांदीच्या वर असतात. कारण चांदी हा प्रवाही धातू आहे, म्हणून चांदी वापरली जातात. सोन्याच्या पादुका नसतात. चांदीच्या काक असतात तर प्रवाही आहे म्हणून असतात त्या, पण आपण करतानाच चांदीच्या करतो प्रत्येकाच्या घरामध्ये. तर त्याच्यापेक्षा लाकडाच्या केल्यात तर सर्वोत्तम होतं. कारण लाकूड हा अग्नीच्या विरोधी काम करतो आणि स्वतः पण जळतो. लक्षात घ्या, अग्नी स्वीकारतो, लाकूड जळून खाक होतं. तसं इतर गोष्टी होत नाहीत. मग अग्नी स्वीकारतो हे लाकूड, मग त्यातनं अग्नी तत्व उत्पन्न होतं लाकडामध्ये. मग तुम्ही वडाच्या झाडाच्या कुठल्याही फांद्या किती तर आपल्या बोटा एवढ्या 2 आणून तुम्ही जर घरामध्ये ठेवल्या, इथं तीर्थक्षेत्री द्यायच्यात नाही, स्वामींचं नाव आहे ना, कुठलंही घ्या, नुसतं श्री स्वामी समर्थ 108 वेळा म्हणा, घरात त्याच्यावर अभिषेक करा, स्थापन करा आणि त्याच्यावरती रोज अभिषेक करा. तुम्हाला नाही फरक पडला, नाही त्याच्यामध्ये चेंजेस जाणवले, मग तुम्ही सांगा तुम्ही इथंच आहे, मी पण इथंच आहे, पण बाहेर त्याच्यामध्ये काही करू नका. तुम्ही जे अत्तर तिथं जाऊन एवढंच आयुष्यात कधी काही करायचं नाही. घरात एका 10 रुपयाच्या अत्तरावरनं भांडणं गणपतीत होतात, पण इथं झाल्यानंतर 1,500-2,000 हजाराची अत्तर आणली जातात, ती लावली. तुम्हाला माहिती आहे ना नंतर अत्तरांचं काय होतं? कोणी बघितलीत काय होतं या अत्तरांचं? की नंतर अत्तर लावलं, पण आपण काय म्हणतो, पादुकांसाठी आणले, तिथंच राहू देत, तिथं आपण सोडून देतो. ह्या अत्तरांचा नंतर धंदा होतो की यांचं अत्तर आहे आणि आपण तीच अत्तर विकत घेतो. म्हणजे ही किती दुर्दैव आहे. फक्त एक असं आहे ना की आपण जोपर्यंत आपल्याला ते नजरेस पडत नाही ना खरं, तर तोपर्यंत आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. हा भाग त्याचा आहे आणि हेच दुर्दैव आहे. तुम्ही घरामध्ये स्वतःच्या रोज अभिषेक करा, रोज तुम्हाला त्यांचं वास्तव्य जाणवेल. बाहेर घरात आणणं, कुठल्याही मूळ पादुका वास्तविक खरंच हलवत नाहीत, खरंच हलवत नाहीत. त्या पादुका मूळ ठिकाणीच असतात. संतांच्या पादुका, आता आपण असं धरू की ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते, ती पांडुरंगाच्या दर्शनाला जाते. त्या पांडुरंगाच्या दर्शनाला मुखोटा आणि पादुका दोन्ही असतं. जसं तुकाराम महाराजांच्या पण असतात. वारीसाठी केलेल्या पादुका, हा शब्द महत्वाचा आहे. वारीसाठी केलेल्या पादुका की त्यांच्यावर रोज संस्कार पण होतात, पण त्या वारीसाठी वापरल्या जातात. तिथं जे आहेत त्या फिक्स असतात, तिथनं त्या हलत नाहीत. मग मुखोटे आहेत, म्हणजे माऊलींचे पण मुखोटे बरेच आहेत, त्यांच्या तळघरात मुखोटे ठेवले. पण गुलाब महाराजांनी जे सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने केलेला जो मुखोटा आहे तो असतो, तो ठेवलेला असतो. म्हणजे मूळ हलत नाही, त्याच्या सदृश्य जे असतं ना ते तुमच्या घरात येतं आणि तुम्ही त्याचं पूजन भावनात्मक करता, पण त्याची गरज नाहीये. कारण हा धंदा आहे, हे मी आत्ता स्पष्ट परत एकदा सांगतो, हा अध्यात्म नाही. तुम्हाला जर तिथं मग आमच्या घरात पादुका आल्या, छानपैकी 1 तास मस्तपैकी स्वामी नामस्मरण झालं, मग त्या बाहेरनं पादुका यायच्या वेळी तुम्ही नामस्मरण घरी करू शकता ना. असं डरून चाला की गुरुवारी आपण दर गुरुवारी भेटून नामस्मरण करू, ते करू शकता. पण त्या दिवशी आलं आणि घरातलं वातावरण शांत, ह्या ज्यांच्याकडे येऊन गेल्यात त्यातले सुद्धा काही असेल, पण आमचे प्रॉब्लेम काही सॉल्व्ह झाले नाही. त्यांना म्हटलं म्हणजे काय, स्वार्थासाठी तुम्ही परमार्थ केला की माझं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून तुम्ही बोलवलं, तर ते नाही, तसं होणार नाही. मुळामध्ये हा तुमच्या डोक्यामध्येच बसलेला प्रश्न आहे की हे मूळ आलेलं आहे. तर मूळ येत नाही, मूळ हलवता येत नाही. झाडाची फांद्या तोडून आणू शकता, फुलं आणू शकता, खोड कापून आणू शकता, पण मूळ हे जागेवरती जमिनीत राहतं. तसं पादुकांचं आणि या तत्वाचं आहे. जे तिथं असतं तिथंच राहतं, त्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडं नसतं.
काही दिवस तिथं ठेवलेला आहे आणि मग ते त्याच्यामध्ये आपल्या घरी आलं, तो त्यांनी वापरलेला होत नाही. इथं काय होतं की वापरलेल्या पादुका तर नाही. आता जिथं आपण वेंगुर्ल्याला म्हणतो की त्यांनी तिथल्या पादुका आहेत ते तर स्वामींनी त्यांना स्वतः मुखातनं काढून दिलेल्या आहेत. ह्यामध्ये त्या आणतात का कधी? उलट त्यांनी जर आणल्या तर किती जास्त फायदा होईल. त्या तर काढूनच दिलेल्या आहेत, पण ते काढतात का नाही? तुम्हाला दर्शन घ्यायचं, तुम्ही तिथं या. आणि ते गर्भकऱ्याच्या बाहेर सुद्धा काढत नाही. काढत नाही. त्याला सुद्धा काळ, वेळ, नियम त्यांनी हो. ठेवलेला आहे. म्हणजे काय, आपण हे स्वीकारणं गरजेचं आहे की त्याला प्रत्येकाला काळ, वेळ आहे. आज तुम्हाला 24 तास तुम्ही जागे राहू शकता का? तुम्हाला 10 वेळा जर दिवसातनं अत्तर हे वगैरे फासलं तर चालू शकेल का? आज माझं काम झालं, आता चला स्वामी, आता दुसरं घर, आता तिथं परत स्नान, परत तिथं हे, परत तिसरं, असं दिवसातनं 5-5, 6-6 वेळा. तुम्ही तात्विक दृष्टिकोनातनं विचार करा की माझ्या घरात आलेले ह्या स्वामींना दिवसातनं 6-7 वेळा स्नान करायला लागतंय, त्याच्यामध्ये करा, मानताना त्यांना त्या पादुकांना. मग हाही विचार करा, हे योग्य आहे का? कितपत आहे? मग आजच याच्यात आहेत, मग इतकं जेवढ्या जणांकडे जात आहे तेवढं जायचं, ते करायचं. आणि सगळ्यात छानपैकी यांचं एक ब्रीद वाक्य असतं, आम्हाला काही नको, तुम्हाला काय पाहिजे ते द्या. हा सगळ्यात मोठा त्याच्यामध्ये पैसे घ्यायचा सगळ्यात मोठा मार्ग आहे. मनुष्य 500 देतच नाही, 5000च देतो. इतकं कमकुवतपणा असतो. आपल्याकडे खिशात जरी नसेल ना तरी कोणाकडनं तरी करून घेतो आणि तो देतो. आणि ते दुसऱ्यांना विचारणार, बाबा तुझ्याकडे आलेल्या तू किती दिलेलं, तू किती दिले, आधी म्हणजे काय काय असतं, किती दिलं, आधी सगळ्या आपण चौकशाच करून घेतो. मग काय त्यांचं असतं, मग कशा प्रकारे केलं जातं. मग आपण म्हणतो की हो का, तुझ्याकडे आलं त्या 5, नाही मला असं वाटलं छानच आहेत, मग एक म्हटलं 2000 जास्त गेले तर हरकत नाही. म्हणजे व्यवहार आला, श्रद्धा नाही आली. आणि ह्याच्या कृपा करून नादी लागू नका. आणि ज्यांच्या या ज्या गोष्टी आहेत ना, त्यांची घरं हे तुम्ही हप्ते त्यांच्या घरांचे भरताय. आणि हे लक्षात ठेवा, ह्या गोष्टी होत नाहीत. ह्या कुठलंही तत्व बाहेर येत नाही. तुम्ही मोठमोठी संस्थानं बघा की ज्यांच्या पादुका गर्भगृहातनं कधीही बाहेर येत नाहीत. तुम्ही ते लक्षात घेणं गरजेचं आहे. गाणगापूरच्या पादुका येतात का बाहेर सगळीकडं, अशा पुण्यामध्ये इकडं आलेल्या आहेत? नाही येणार. दत्तात्रयांच्या कुठल्याही त्याच्यामध्ये आल्यात. तुम्ही आता ह्याच्यातनं अजून एक छान गोष्ट सांगतो. रामदास स्वामींच्या सुद्धा पादुका येतात. रामदास स्वामींच्या पादुका कशासाठी येतात? लाकडी पादुका रामदास स्वामींच्या येतात, चांदीच्या नाहीत. आता काय केलेलं आहे, कारण दुर्दैवानी तिथं सुद्धा आत्ता गडबाजी झालेली आहे. म्हणजे समर्थांच्या ठिकाणी असं व्हावं ती दुर्भाग्याची गोष्ट आहे. पण ठीक आहे, तो आपला प्रांत नाही. जे येतात ते समाज प्रबोधनासाठी येतात, समाज प्रबोधन करतात. कुठंही तुमच्याकडं सांगत नाहीत, मागत नाहीत, तुम्ही एवढे पैसे द्या आणि तेवढं हे करा. त्या जिथं आलात राम मंदिरातच असतात, तिथं जाऊन तुम्ही दर्शन आपण घेतो. त्या संस्थानला काय जे असेल ती मदत करतो. पण ह्याच्यामध्ये कुठंही वेगळ्या प्रकारचा धंदा नसतो. किंवा आज हे काढलाय का कोणी, ह्या रामदास स्वामींना जाऊन तिथं लावून आणलं, या रामदास स्वामींच्या मागच आपल्या भागात झालं की ज्ञानेश्वर तुकारामांच्या पादुका कोणीच हे करत नाही, पूजत नाही. कारण त्यांना माहिती आहे की इथं काही उपयोग नाही आहे. जरी माऊलींच्या चरणी भारतातल्या सगळ्या संतांची पादुका दर्शनाला जरी जात असतील तरी, म्हणजे माऊली इज द सुप्रीम पॉवर, तरी त्याचं येत नाही कोणी. कारण का, तर आम्हाला ह्या चौकोनातच बघायची सवय लागलेली आहे. ह्याच्यातच सगळं प्राप्त आहे असं आपल्याला लागलेलं आहे. हे कृपा करू नका, कृपा करून ह्या गोष्टी करू नका. तारक मंत्र आहे, उत्तम प्रकारे म्हणा. तारक मंत्राचं म्हणताना तारक मंत्राचा प्रत्येक शब्दाचा अर्थ म्हणून म्हणा. तुमच्या लक्षात असं येईल की महाराज आपल्या बरोबर आहेत आणि आपण जे काम करतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला ती योग्य बुद्धी देत आहेत. हा सगळ्यात त्याच्यामधला भाग आहे. आपलं कर्ज निवारण करत नाही आहेत,
कर्ज निवारणाकरता मी इतर फालतू खर्च कसा करतोय ना, तो करू नये याची बुद्धी महाराज देत आहेत. हे आपल्याला स्वीकारणं गरजेचं असतं. आपण ते स्वीकारत नाही. फक्त त्रास झाला, वाईट झालं की यांच्यामुळे झालं आणि आता याच्यातनं आम्हाला बाहेर काढा, एवढ्यासाठीच त्यांचा उपयोग. त्यामुळं हे टाळणं गरजेचं आहे. आत्ता आपण मागचा जो भाग केला त्याच्यानंतर जवळजवळ 17 जणांनी अधिक मासाचा कार्यक्रम रद्द केला, कारण त्यांना हे पटलं की हे नाहीये त्याच्यामध्ये, आणि त्यांनी त्यांचे पैसे मग त्यांना म्हटलं कुठल्या तरी गोशाळेमध्ये तुम्ही नेऊन द्या. म्हणजे गोंदवल्याला त्यांनी गोशाळेमध्ये नेऊन दिले की तिथं, कारण त्यांना ते लक्षात आलं आपण बोलवलेली मेहुणं सुद्धा योग्य नाहीत, आपण करतोय ते योग्य नाही. लाखांनी इथं खर्च करण्यापेक्षा त्या गायींची सेवा केली तर तुम्हाला ते पुण्य मिळणार आणि एकाला तुम्ही वांड्या, काही प्रश्न नाही. मग तसं इथं तुम्ही तुमच्या घरामध्ये, जसं मगाशी सांगितलं की 5 वृक्ष आहेत की त्याच्या पादुका तुम्ही करू शकता. त्यातलं पहिलं वड. वडाची जरी कुठलीही फांदी तोडून घ्यायची नाही, हा सगळ्यात मोठा नियम. की झाडाला गेलोय मग ती फांदी आपण त्या झाडापासून विभक्त केली तर नाही. झाडाच्या खाली पडलेली जे काडी असेल, काडी छोटी, त्या एक काडी असेल तशीच दुसरी काडी असेल तर ती तुम्ही त्या 2 गोष्टी झाल्या. एकाच काडीचे 2 तुकडे करायचे नाही. वडाचं पहिलं, पिंपळ दुसरं, उंबर तिसरं, देवनार चौथं आणि चंदन 5वं. ह्या 5 याच्यामध्ये तुम्ही घरामध्ये, घरातल्या घरात ह्या 2 काड्या जर ठेवल्या तर तुमच्या याच्यामध्ये ते तत्व जागृत अवस्थेत येतं. मग त्याला चांदीचा पत्रा करू का, काय करू का, काहीही गरज नाही. सोपं इतकं छान गणित आहे की दरवर्षी जेव्हा त्यांची पुण्यतिथी येते त्या पुण्यतिथीला त्याचं विसर्जन करायचं. त्या दिवशी परत 2 काड्या घेऊन यायच्या की ज्यांना तुम्ही पादुका म्हणाल, कारण तुम्ही अभिषेक केल्यानंतर त्याच्यामध्ये त्या थोड्याशा तुम्हाला शेवटी लाकूड येते, ते गंजणार. इथं सुद्धा पादुका का आतमध्ये काय करतात बघा, कसं उत्तर एकात एक कशी येतात. मूळ पादुका चांदीच्या डब्याच्या आतमध्ये असतात. का ठेवतात तर मूळ पादुका पाणी लागून, इतर लागून खराब होऊ नये म्हणून. मग जर मूळ असेल तर खराब होईल का? ती ताकद त्याच्यात जर त्या पादुकांमध्ये आहे तर ती खराब होईल का? तर ती होणार नाही. हे खराब होईल म्हणून आत टाकलं याचा अर्थ नक्कीच आहे की हे कुठेतरी खराब होऊ शकतं. एक्सेप्ट गाणगापूरच्या ज्या मोठ्या पादुका आहेत त्या वेगळ्या स्वरूपाच्या आहेत. त्याचं वरचं जे कव्हर आहे ते वेगळ्या स्वरूपाचं आहे. मग त्या अशा मोठ्या दिसतात, म्हणजे चप्पल अशी असते ना, पण त्या पादुका अशा उंच आहेत आणि त्या उंचीच्या आतमध्ये ज्या मूळ पादुका ठेवलेल्या आहेत, एवढ्या वर्षाच्या त्या पादुका आहेत म्हणून त्याचं जतन म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये ठेवलेलं आणि वरती लेपन होतं. पण इथं आपण जे आणलं जातं ते चांदीचं, किंवा काहीच ठिकाणी आता या पेट्या करायची नवीन पद्धत निघालेली आहे. अगोदर नव्हतं, आधी फक्त चांदीचंच यायचं. त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचं करा. नसेल रविवार पेठेतनं चांदीचे पादुका करून आणा. अगदीच घरात तुम्हाला चांदी पाहिजे असेल तर 400-500 रुपयामध्ये मिळतात. येता येता सुद्धा तुम्ही मठात लावून आणू शकता. कुठल्या मठामध्ये लावा, तुम्हाला जो योग्य वाटेल तिथं लावा. मूळ शोधायला जावं तिथं, की जिथं जुन्यात जुनं कुठलं आहे, की जिथं एक काहीतरी आहे. आपल्या पुण्यामध्ये रामेश्वर चौकात आहे की तिथं लावायचं, घरात आणून त्याच्यामध्ये. रामेश्वर चौक म्हणजे मंडईतला, कारण लोकांना मंडई माहिती आहे. रामेश्वर मंडईतला रामेश्वर चौकावर तिथं जाऊन तुम्ही त्याच्यामध्ये हे करा. आणि सगळ्यात कुठं जायचं नाही, म्हणजे कुठल्या मठात जायचं नाही, तर ज्या मठामध्ये आपोआप विभूती निघते, आपोआप गोष्टी घडतात, आपोआप चमत्कार घडतात, तिथं पाऊल ठेवायचं नाही. हा सगळ्यात सोपा नियम आहे. की करप्शन कुठं ओळखायचं, तर या ठिकाणी ओळखायचं. रामेश्वर चौकात किती वेळा निघालं, गजानन महाराजां संस्थांमध्ये किती वेळा निघालं, शंकर महाराजांच्या मंदिरात किती वेळा निघालं, त्यांच्या भक्तांच्या घरी काय निघते ते नाही माहिती. तिथं मूळ ठिकाणी किती निघालं हे महत्वाचं आहे. तिथं निघत नाही. का निघत नाही? नाही, या गोष्टी ज्या असतात ह्या केमिकलची एक निर्मिती आहे. ज्यांना नसेल गुगलवर जा, त्या गुगलवरचं ते केमिकल तुमच्या घरातल्या फोटोवर लावा,
दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला तिथे विभूती दिसेल पांढरी. म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याही घरामध्ये निघते. असे कित्येक जण झालेले आहेत. मेंदळ गॅरेजचे ते एक जण होते, त्यांनी व्यवसाय केला, आता देहात नाही, त्यांनी व्यवसाय केला. आपण आपल्याला किती फसवून घ्यायचं हे तुम्ही ठरवा. या गोष्टींच्या नादी लागू नका. इथनं हे बाहेर पडतंय, तिथनं तो बाहेर पडतंय, तिथनं ढिगारा पडला, इकडनं असं पडलं, ह्या नादी अजिबात लागू नका. हे आपलं आयुष्यातलं जीवनातलं ध्येय नाहीये. त्यांनी गाठून दिलेल्या मार्गदर्शन केलेल्या तत्वांवरती आपण चालणं हे आपलं ध्येय आहे आणि त्याच्यावरती चाललं पाहिजे. ह्या भौतिक गोष्टींमध्ये अडकून राहू नका. यांचं माझ्याकडे हे आहे, त्यांचं ते आहे. गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली, कानामध्ये काहीतरी रुद्राक्षाचे डूल घातले, म्हणजे अरे झाले आता हे स्वामी, आता हे महाराज. कित्येक जणांचं आता स्वयंघोषित महाराज खूप झाले, म्हणजे कळत नाही. कालच एकांचं म्हटलं तुमचं आडनाव आहे ना, मेसेज आला मला त्याच्यामध्ये रामानंद स्वामी यांचं प्रवचन. म्हटलं हे कोणतरी वेगळं दिसत आहे, म्हणून मला ज्यांनी पाठवलं त्यांचं नाव वेगळं, ते डॉक्टर आहेत. म्हणून मी आपलं बघितलं, अरे म्हटलं हा त्यांचाच आवाज. मग त्यांना फोन केला, म्हटलं अहो डॉक्टर हा तुमचा आवाज आहे. मग रामानंद कोण? मीच रामानंद. घोषित कोणी केलं? स्वप्नात येऊन सांगितलं आजपासून तू रामानंद महाराज झालं. लोकांनी रामानंद महाराज. आणि सिंपल गोष्ट आहे, ज्यावेळी महाराजांना, स्वामींना, कोणालाही असो तुमच्या घरी जर यायचं असेल तर आपणहून पादुका तुमच्याकडे येतील. जर यायचं असेल तर जिथं इच्छा होईल तिथं येता ती गोष्ट घडतेच. पण अट्टहास करून आज दिवस चांगला आहे, आज इथं या, अमुक तिथं करा, यांचं पूर्वजांचं आहे, त्यांच्या ह्यांच्याकडे दिलेले आहेत, या गोष्टींमध्ये अडकून बसू नका. आणि ह्याच्यात जर तुम्ही अडकलात तर अध्यात्मामध्ये तुमची फसगत झाल्याशिवाय राहायची नाही आणि तुमचे प्रॉब्लेम आयुष्यात सॉल्व्ह होणार नाहीत कुठले. मुळात ही संत लोक आपलं देणं करी नाहीच आहे, ते फक्त मार्गदर्शन करायला आलेले आहेत. संत तिथे विवेक हा शब्दच ओवीच आहे की संत तिथे विवेक. या संतांमधला विवेकच आपण घेणं गरजेचं आहे. आणि जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, हे पसायदानात माऊलींनी सांगितलंय. म्हणजे आपण आपल्या रागावरती किती नियंत्रण ठेवलं पाहिजे की एखादं चुकला तर त्याला माफ करणं हा आपला गुण आपल्या अंगामध्ये, विचारधारेमध्ये तयार झाला पाहिजे. आज हेवे दावे किती आहेत, यांच्याकडं याच्या आधी माझ्याकडे आणा, त्यांच्याकडे केल्यानंतर माझ्याकडे आणा. मग हे केलं तर यांनी, म्हणजे भौतिकतेत नका अडकू. आणि याच्यात सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतो, याच्यामध्ये ना तुम्ही एका लास्ट एकदा एपिसोड करताना मी तुम्हाला सांगितलेलं की माझ्या घरी पादुका आल्या आणि ते ती जी ऊर्जा होती ती आम्हाला 2 दिवस जाणवली. तुम्ही सांगितलं ती 2 दिवस का, नंतर का नाही? त्याचं कारण असं तर काय, मी थोडासा माझ्या विषयामध्ये मी अभ्यास केला की मी मग नोट्स काढल्या की त्या पादुका आल्यानंतर काय काय घरात काय काय त्यांनी केलं, की कशी पूजन, पादुकांचं पूजन कसं केलं, आरती कशी केली, त्या नोट काढल्या. आणि त्याच्यानंतर मला रिअलाइज झालं जर मी स्वतः केलं तर हे घरी म्हणजे ऊर्जा तशीच राहू शकते. कारण एकंदरीत केलेला तुमचा जो आपण मंत्राचा उच्चार असतो यांनी त्याचं वातावरण ते व्यवस्थित होतं. हे तुम्ही रोज जरी केलं, रोज जरी घरामध्ये मंत्र मोठ्याने म्हटला, तुम्ही गायत्री मंत्र किंवा मृत्युंजय मंत्र, विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा, भीमरूपी हे जर मोठ्याने घरात म्हटलं ना तर तुमच्या घरामध्ये तशी उत्तम व्हायब्रेशन्स तयार होतात. ही काय होतं, सगळे मिळून म्हणतात आणि जेव्हा सगळं मिळून म्हणतात ना तेव्हा त्याचा जोर वाढलेला असतो त्याच्यात. त्यामुळं ती कंपन त्यावेळी तयार होतात. त्याचा तुम्ही म्हणता एक 2 दिवस इम्पॅक्ट का राहतो, तो तसा राहतो. एक तुम्ही मंडईत जा आणि मंडईमध्ये मजवा म्हणून अत्तर मिळतं. मजवा की जे स्वामींच्या म्हणजे जिथं वृक्ष आहे तिथं किंवा पादुकांना ते लावलं जातं. ते अत्तर तुम्ही आणा आणि तुमच्या घरामध्ये जे काही पादुका असतील, मूर्ती असेल, काही नसेल तर नुसतं तिथं कुठंतरी 2-3 ठिकाणी थेंब तिथं लावा. तुमच्या घरातलं वातावरण उत्तम होईल. का तर ही एक शास्त्रीय थेरपी आहे.
त्याच्या वासाची थेरपी, की बघा आपण घरामध्ये जर चमेली किंवा मोगऱ्याची जर फुलं असतील तर आपल्याला तो सुवास कसा असा छान वाटतो. पण काही काही फुलं उग्र वासाची असतात की त्यांचा वास आपल्याला नको वाटतो. मग ह्या अनुषंगानेच ह्या सर्व गोष्टी वर्कआउट होत असतात. तर मुळात तुम्ही ह्या गोष्टींच्या नादी लागू नये, हा सगळ्यात ह्या भागाचा सगळ्यात मोठा हेतू आहे. आणि त्यांना तुम्ही इकडं जाणं तिकडं जाणं जोपर्यंत बंद होत नाही ना, तोपर्यंत तुमची साधना होणार नाही. जोपर्यंत तुम्ही बाहेर यांच्याकडं आज दिवस असतो, यांच्याकडं अमुक असतं, यांच्याकडं तमुक असतं, हे जोपर्यंत तुमच्या मनाचा कमकुवतपणा जात नाही तोपर्यंत तुमची साधना अध्यात्म मार्गावरती तुम्ही जाणार नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये मी सांगतो, कलावती आईंचं नाव खरंच म्हणजे मला त्यांचं वाटतं काहीही लागत नाही. तुम्ही कधी या मनामध्ये असंही नाही त्यांच्यामुळे कुठले नियम पण नाही आहेत, त्यांच्या पादुका नाही, काही नाही, काही नाही, नियम नाही, काहीही नाही. तुमचं तुम्ही सेवा तुम्हाला जशी पाहिजे ते करा. आणि आज त्यांच्या म्हणजे मी एक माझं ऑब्झर्वेशन करायची सवय आहे की त्यांचे सुद्धा जे काही फॉलोअर आहेत ना, ते उत्तमपैकी छानपैकी साधनेच्या एका पातळीवर पोचलेले आहेत. कारण का, तर कुठल्याच भौतिक गोष्टीमध्ये अडकलेले नाहीत, पादुकांमध्ये अडकले नाहीत, फुलांमध्ये अडकले नाहीत, प्रसादामध्ये अडकले नाहीत, कशातही अडकले नाहीत. मग तुम्हाला स्वामी भक्ती खरंच करायची आहे आणि स्वामींनी तुमच्या बरोबर सदैव राहावं असं वाटत असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करणं गरजेचं आहे. कुठंही न जाणं, स्वतःच्या घरामध्ये ह्या 2 गोष्टींनी स्वतः तुम्ही पादुका तयार करू शकता. कुठं ठेवाव्या, रोज पुजावा क्या, मग मी काय करू, तो तुमचा भाग आहे. भक्ती ही तुम्हाला जशी असेल ना, परमेश्वर काहीच मागत नाही. सगळं आपण आपल्या मनाप्रमाणे सगळे खेळ खेळत असतो, तो काहीही मागत नाही. त्यामुळे तो प्रत्येक गोष्ट समजून घेणारच असतो. तुम्ही फक्त ते घ्या. तुमच्या मनामधली आर्तता ही सगळ्यात भक्तीला महत्त्वाचा भाग ठरते. रोज अत्तर पाहिजे का, फुलं पाहिजेत का, तर नाही. ज्या गोष्टी तुम्हाला सहजतेने होतील त्या गोष्टी तुम्ही करा. त्याच्यावरती रोज अभिषेक करा. असं वाटलं की मी 15 दिवस अभिषेक केल्यानंतर ज्या पादुका म्हणून मी ज्या काड्या ठेवल्या होत्या त्या जरा कुजल्यासारख्या वाटतात, मनात काहीही आणू नका. त्या जाऊन नदीमध्ये विसर्जन करा, परत 2 नवीन घेऊन या. मग त्याच्यासाठी आम्ही चांदीचं काहीतरी करून घेऊ, कशाचीही काही गरज लागत नाही. कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. सिंपल गोष्ट आहे की बदल हा निसर्गाचा नियम आहे. मग तुम्ही कुठलं लाकूड घ्यायचं, काय घ्यायचं, मग आम्ही चांगलं घेऊ का, मग सागवान करून घेऊ का, मोठ्या करून घेऊ का, गरजच नाही. एवढं म्हटलं की एवढं. कोणालाही पादुका एवढ्या दिलेल्या नाही आहेत, एवढ्याच दिलेल्या आहेत. मुखातनं काढून दिल्या का, तर सूक्ष्मात जा. ज्या वेंगुर्लेल्या पादुका दिल्या काढून त्या एवढ्याच का दिल्या, मग मोठ्या का दिल्या नाही, तर सूक्ष्मात जा. मनुष्याने सूक्ष्मात जाऊन भक्ती करायला शिकलं पाहिजे. तुम्ही याच्यातमध्ये वास्तवतेमध्ये राहून भौतिक गोष्टींमधनं भक्ती करायला जाता, तर ती पहिली बंद करा आणि याच्यात जा. स्वामींची जे स्तोत्र तुम्हाला जे वाचेल आवडेल ना, ते तुम्ही वाचा. मग हे वाचलं की ह्याचा फायदा जास्त, हे याची पॉवर जास्त, मग ह्याचाच इम्पॅक्ट जास्त, तर असं काहीही नसतं. आंबा तुम्ही कसाही खा, ऊस तुम्ही कसाही खा, तुम्हाला तो गोडच लागणार आहे. तसं त्या तत्वाची भक्ती तुम्ही कशीही करा, तुम्हाला त्या तत्वापर्यंत पोचवून ठेवणारच आणि नेणारच. पण ह्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर तुम्ही भरकटल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या लोकांचं निदान डोळे उघडून तरी पाहत जा, जरा चौकशी करत जा आणि मग गोष्टी करत जा. इथपर्यंत तरी सुद्धा आता सांगण्याची वेळ आलेली आहे की निदान आपण काय करतोय ह्याचं सुद्धा जरा माणसाने थोडी शहानिशा आणि हे करणं गरजेचं आहे. आपण आंधळी भक्ती ठेवतो, तर आंधळेपणा करू नका. खिशाला स्वतःच्या चाट पाडून घेऊ नका. आणि हे जे स्वामींच्या नावाखाली जे धंदे चालू आहेत ना, त्या धंद्याला तुम्ही जर तुमच्या घरातनं विरोध करायला सुरुवात केली तरच हे संपेल आणि एक नंतर अध्यात्माचा एक उत्तम स्रोत तयार होणार आहे. त्याच्याशिवाय तो होणार नाहीये.
आणि हे होणं आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे, कारण सध्या प्रचंड प्रमाणात बाजारीकरण झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही ह्या 10 गोष्टी करू नका. उगाच जिथं जातोय तिथं आणि भावनिक होऊ नका. आई कितीही मुलगा चुकला तरी मुलाच्या बाबतीमध्ये कधीही तळतळ करत नाही. तसंच स्वामी ही माऊली आहे, महाराज ही माऊली आहे. हे सगळेजण भक्त चुकला तर तुम्हाला शिक्षा करण्याचा त्यांना अधिकार आहे. ते तुम्हाला शिक्षा करतील, पण तुमच्यावर रागवणार नाही, तुमच्या चांगल्यासाठी. हा भाव आपल्या मनामध्ये नक्कीच पाहिजे. जिथं जर तुम्हाला वाटत असेल की अमुक मठात गेलो तिथं मला 2 तास आरती लावतात, त्यांच्या आरत्या वेगळ्या आहेत, काही जायची गरज नाही. तुम्हाला तुमच्या घरामध्ये साधना जेवढी करता येते ना तेवढी स्वतःच्या घरात केलेली साधना हीच सर्वोत्कृष्ट साधना ठरते. हे निर्विवाद सत्य आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये करा, बाहेर जाऊ नका. तुम्हाला कोणाच्याही तुम्हाला ज्या दिवशी महाराजांना वाटेल की आज मी स्वतःहून येतो, त्याची तुम्हाला स्वतः महाराज दाखला देतील, जाणीव देतील. कृत्रिम गोष्टींच्या पाठीमागं लागू नका. यांच्या ओळखीने मग माझ्याकडे येऊ दे, त्यांच्या ओळखीने माझ्याकडे येऊ दे, ह्या गोष्टींमध्ये लागू नका. आणि जर एखादे म्हणले की आम्ही त्याच्यामध्ये आहे तर त्यांना सांगा माझ्याकडे द्यायला 1 रुपया पण नाही. तुम्ही माझ्याकडे या, मी माझ्या परीने फक्त नमस्कार करीन आणि मग तुम्हाला 1-2 तास मी स्वामींशी गप्पा मारते छानपैकी किंवा गप्पा मारतो छानपैकी आणि मग तुम्ही पुढे जा. येतात का बघा, म्हणजे तुमचे डोळे उघडतील. येतात का बघा, काय म्हणतात, काय करतात. कारण त्यांना तो सगळ्या गोष्टी लागतातच. आणि हे नसावं आणि हे कधीही होऊ नये, ही एवढीच माझी इच्छा आहे की सगळ्यांनी आपण डोळे उघडे ठेवून अध्यात्म जगावं. कारण ह्या आपण जसं म्हणतो की काहीच चॅनल हे तुम्हाला अध्यात्माच्या मार्गावर नेतात आणि काही चॅनल हे तुम्हाला खाईच्या मार्गाने नेतात, की जिथं तुम्हाला कसं तुमचं नुकसान होईल किंवा सगळ्या गोष्टी कशा त्याच्यामध्ये जातील. एक नाव न घेता एक उदाहरण सांगतो. एक ताई माझ्याकडे त्यांच्या मुलाला वेडसरपण येतात. आज 7.5 वर्ष झालं त्या बाईचं पूर्ण शोषण करून घेतलेलं आहे त्या मुलाच्या ह्याच्यासाठी. एकही जागा तिने अशी ठेवली नाही की ज्या विश्वासाने ती तिथं गेली नाही. सगळीकडं सगळं फिरून झालं. सगळ्या तिन्ही महाराजांच्या पादुका सुद्धा घरात येऊन झाल्या, म्हणजे पादुकांचं म्हणताय त्याप्रमाणे सगळं करून झालं. सगळे ग्रंथ वाचून झाले, अगदी दत्तात्रयांची पारायणं झाली, सगळं झालं, पण मुलामध्ये बदल नाही. ते आता करायचं काय ह्या त्याच्यामध्ये असा कुठला सगळ्यांनी सांगितल्या, म्हणजे नावं कोणाची घेत नाही. आता हॉट लिस्टवर कोण कोण आहेत ते तुम्ही बघा. असे सगळेजण 7.5 वर्ष त्या बाईने पूर्ण कंगाल करून टाकलं त्या बाईला. पण आपण एवढं सिंपल त्या बाईच्या लक्षात आलं नाही की जे मुळात नाही ते येईलच कसं. जे उपलब्धच नाही ते तुम्ही त्याची निर्मिती कशी करू शकणार. एखादी गोष्ट नाहीच आहे, मला जर 5 बोट आहेत त्यातलं हे एक बोटच नसेल तर किती साधना करा, काही करा, 5वं बोट काय माझं येणार नाही. 4 बोटांवरतीच काम मला आयुष्यभर करायला लागणार आहे. याच्यातनं होऊ काय शकतं भक्तीनी की 5 बोटांचं ताकद माझ्या 4 बोटामध्ये येऊ शकते, पण 5वं बोट निर्मिती होऊ शकत नाही. हे जना एवढं 7 वर्ष नंतर त्या बिचाऱ्या बाई फिरून आल्यानंतर तेव्हा सांगितलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं. आणि गंमत म्हणजे हे सगळं लक्षात आल्यावर सगळ्यांनी त्यांना म्हटलं, एवढे त्यांनी फोटो, म्हणजे माझ्याकडे फोटो एवढ्या सगळ्या गोष्टी जमवून ठेवल्या त्या. अंगारा, नाथांचे फोटो, देवाचे फोटो, साईबाबांचे फोटो, अमुकांचे फोटो, ह्याच्या माळा, त्याचे मणी, ह्याचे गुळ खोबरं, त्याची वस्त्र, हे सगळं असं सगळं घेतलं. म्हटलं सगळं घ्या आणि सगळं विसर्जन करा. घर स्वच्छ अर्बन लॅबमधनं 4,500 रुपये देऊन क्लीन करा आणि मग आपण बोलू म्हटलं. तोपर्यंत बोलायचं नाही. घरात काहीही ठेवू नका. आणि ते काहीही न ठेवल्यानंतर त्यांचा मुलगा कॉम्प्युटरवरती बसला. तरी म्हटलं तो कॉम्प्युटरवर बसला
पण तो वर्क करणार नाही. कारण काय आहे, त्याच्या आतमध्ये जी गोष्ट पाहिजे ती नाहीच आहे. तर तो करणार काय? जे नाहीच आहे ते तुम्ही बघायचा आणि प्रयत्न करताय. मग ते निसर्गाने त्याला जे दिलेलं नाहीये ना, त्याच्यासाठी हा सगळ्या गोष्टीतनं इम्पॅक्ट पडणारच. लोक किती त्याच्यामध्ये फायदा घ्यायचा. एक बोट नाही म्हटल्यानंतर 4 बोटावरती जेवढं वजन आहे तेवढंच मला उचलायला लागणार. आज जर अंगठा नसेल तर ह्या 4 बोटात काय काय धरता येतं, तेवढंच उचलायला लागणार. नाही, आम्ही सांगू त्याच्यावरती त्याचं होईल हे म्हटल्यानंतर सगळं झालं. आणि आज ही कंडिशन आहे की त्यांनी स्वीकारलं. आणि मग आता आज 7.5 वर्षानंतर ती मुलगी तो मुलाकडं आई आता त्या नजरेने बघायला लागल्या की नाही, आपल्याला आयुष्यभर हे मला आता स्वीकारायचं आहे. ही सत्यता मनुष्याने स्वीकारणं गरजेचं असतं. मग गोष्टी व्यवस्थित मार्ग लागू शकतात. पण जे मुळात नाही आहे ते तुम्ही आणायचा प्रयत्न करू नका आणि इथं आपण त्याच्यामध्ये अडकतो. तर ह्या गोष्टी प्लीज पाळा आणि ह्या नादी खरंच कृपा करून लागू नका. असं होत नाही. माझं असं मत आहे की जर असं असेल तर तुम्ही त्या संस्थानाशी संपर्क साधा. जर कोणी सांगितलं की ह्या अक्कलकोट स्वामींच्या पादुका आहेत, तर कृपा करून त्या तिथं संपर्क साधा की अहो या स्वामींच्या मूळ पादुका आहेत का, ज्या माझ्या घरामध्ये आज येणार आहेत? उत्तर तुम्हाला नाही हेच मिळेल. कोणाचंही असो, उत्तर नाही हेच मिळेल. आणि जर त्या तिथं फक्त लावून आणलेल्या असतील तर तुम्ही घरामध्ये फुकट या झाडांमध्ये जा, ते करून तुम्ही घेऊन या. तीच ताकद, तेच सर्व तुम्हाला तिथं मिळेल. दुसरं कुठंही काहीही त्याच्यामध्ये नाही. त्यामुळं तुम्ही स्वतः जे नर्मदेला जातात, जे आता बरेच जण नर्मदेला जायला लागलेले आहेत, नर्मदेतनं कुठलेही 2 हर कंकर म्हणतो ना, हर कंकर में शंकर, कुठलेही 2 घेऊन या, पादुकाच आहेत. नर्मदा मैयाच आहे. तुम्ही मानणं हे महत्वाचं आहे. त्याचं डिझाईन महत्वाचं नसतं. तुम्ही ते डिझाईन बघता, त्याचा गेटअप बघता, तसं नसतं. त्यामुळे कृपा करून स्वतःची फसगत करून घेऊ नका. फक्त आपल्या डोळ्यासमोर ठेवा, कोणाला किती वेळ काम करायचं हे करायचं. अजून एक त्याच्यामध्ये केलं की ह्या चित्रपटाचं ज्यांनी भूमिका केली स्वामींची, मोहन जोशी, यांनी सुद्धा सलग 36 तास काम केलं असं त्यांच्या ह्याच्यामध्ये ऐकलं. नंतर ते सुद्धा दमले. त्यांनी स्वतः त्यांचा इंटरव्ह्यू दिला आहे की काही गोष्टी, पण मनुष्याचा जन्म म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार कसं वागणं हे त्याचा वैयक्तिक अधिकार असतो, वैयक्तिक स्वातंत्र्य असतं. त्याच्यामधल्या काही त्यांना गोष्टी योग्य वाटल्या नाही, त्यांनी त्या सोडल्या. आणि ते परत उत्तम प्रकारे त्यांनी दुसऱ्या ह्याच्यामध्ये अभिनय केला. मग स्वामींनी बदल काय केला? तर विचारधारेमध्ये बदल केला. मग हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की तत्व हे आपल्या बरोबरच असतं. आपण त्याच्यावरती चालणं हे महत्वाचं असतं. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा